आणि तिथे पॉईंट झालाय. काहीसा बिझी आहे तरी जितेंद्रजी पाटील आपण उपस्थित झालात. धन्यवाद. स्वागत आहे आपलं. चांगला फटका खेळतायत. तिथेही बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. शिवाजीला एक धाव मिळेल. धावा चालेल त्या फलकावरती. एकंदरीत पहिले तर 2 धावा. घेऊन दरवाजा बंद कर. दरवाजा. अरे भाई बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. फटका खेळले. जबरदस्त खेळ आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. टिपतोय शेल. संपवतोय शिवाजी यांचा खेळ. वरती विश्वनाथ जाधव तयार होतोय. सोनू करता फटका चांगला खेळले. कॅप मध्ये खेळले. वेगात खेळतायत. दूरवरनं क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त मॅच होईल यात काही शंका नाही. धावसंख्या 2 वरती 3 वरती पाहायला मिळते. 4 बॉल आणि 3 धावा झालीत. 5 बॉल झालेत. यस 5 बॉल झालेत आणि 3 धावा फलकावरती. 11 धावांची आवश्यकता आहे. श्रेयस इंदुरकर सिंगल इथे कंप्लीट करतायत. जिंकण्याकरिता 6 बॉल 10 रनची आवश्यकता. विश्वनाथ जाधव जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक अगदी. देवा पांडे तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. तर एक बाहेर मारावाच लागेल. जबरदस्त चेंडू. 2 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांचा क्रेज पहा. जबरदस्त प्रेक्षक मॅच करता उपस्थित झाले. त्याचा आम्ही पुन्हा एकदा आभारी आहोत. फटका खेळले. जबरदस्त खेळलेत आणि पाठवले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. मी उल्लेख केला होता की सामना जिंकून देण्याची ताकद श्रेयस इंदुरकर कडे आहे. एक बॉल 2ची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. शुभमला पाठवतो. हो याही वेळेला बॉल उडवलाय हवेत. पैसे दोघांना नेटमध्ये चेंडू ठेवला होताय आणि तो धावा घेतलाय. करतोय रामकी मुदलियार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. सातत्याने 3 दिवस आणि ह्या आयोजनामध्ये खूप मोठा खारीचा वाटा. माझ्या खांद्याला खांदे लावून काम करणारे माझे मित्र रामकी मुदलियार. त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. सिद्धू मॅडमला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते जितेंद्र पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपण पाहतोय पत्रकार सलीम चाचा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. सुशांतला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. पंचांची भूमिका महत्त्वाची होती या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पंचांचाही सन्मान इथे केला जाईल. दीपक कोतवाल सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. त्यांचा सन्मान इथे करतोय. सन्मान इथे होतोय. उषा इंगळे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. तदनंतर आम्ही विनंती करतोय यस शशिकांत मंगोलीकर यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. त्यांचाही सन्मान इथे केला जातोय.
अरुणा शिवभक्त मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जातोय. या किताबाकडे आम्ही बोलतोय. उत्कृष्ट फलंदाज, जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी करणारे DV11 चे अक्षय ठरतायत उत्कृष्ट फलंदाज. त्यांचे प्रतिनिधी आहेत, पारितोषिक घेतील. चाचांच्या शुभ हस्ते पारितोषिक आम्ही वितरित करतोय. उत्कृष्ट फलंदाज हा किताब दिला जातोय. बेस्ट बॅट्समन अक्षय ठरतायत बेस्ट बॅट्समन. हा पुरस्कार देण्याकरता नजमा मॅडम यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. जबरदस्त कामगिरी, क्षेत्ररक्षण करत असताना अफलातून झेल आणि त्या झेलवरती मॅचेस फिरवलेत असे क्षेत्ररक्षक आहेत गजानन 11 चे 40+ मास्टरचे यस राजू. अफलातून कामगिरी राजू, आपण या व्यासपीठावरती जबरदस्त खेळ तुम्ही दाखवलाय. क्षेत्ररक्षण अफलातून राहिलंय आणि राजूचं कौतुक करावं लागेल. राजू जबरदस्त कामगिरी, बेस्ट फिल्डर, 2 कॅचेस अशा पकडलेत की जिथे मॅच टर्न झाल्या. गजानन 11 बुलुलचा संघ आज दुपारनंतर दाखल झाला 4च्या दरम्यान, मात्र त्यांना थांबवण्याकरता कोणताच संघ नव्हता. त्यानंतर आपण बोलणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट सातत्याने राहिलेत. कार्तिक 11 चे देवा पांडे बेस्ट बॉलर. देवा पांडे, कार्तिक 11 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. बस देवा ये लवकर. शुभ हस्ते एक पुरस्कार द्या. देवा पांडे जबरदस्त कामगिरी, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. ते पारितोषिक आम्ही वितरित करतोय. त्या अगोदर माझे मित्र समालोचक दिनेशजी किणी पंचांचा मान सन्मान झाला, तर त्यांची ही बारी आहे. तर मी हितेंद्रजी पाटील यांना विनंती करेन, माझे मित्र सहकारी मित्र, आम्ही एकत्र खूप टुर्नामेंट्स करतो. मीही ऑफिशियली एम्पायरिंग करतोय आणि सातत्याने 8 महिने वर्षातून आम्ही एकत्रच असतो. एक 40+ एक ग्रुप आहे त्यांच्यासाठी. तर मी विनंती करेन दिनेशजी किणी, एक गोड आवाज, एक गोड व्यक्तिमत्व, सातत्याने क्रिकेट जगतात आपलं नाव कोरतोय. धन्यवाद दिनेशजी किणी, आपण आज आमच्या या आयोजनात उपस्थित राहिल्याबद्दल थँक्यू. जाते या आयोजनाची एक रूपरेषा तुम्हाला बोलतो. पहिलं पारितोषिक मनसे चषक 2026, दुसरंही मनसे चषक. आपण आपला एक मित्र आमच्यामधून आम्हाला सोडून गेला होता, पंकज यादव, त्याच्या नावानेही आपण एक टुर्नामेंट करायचो. तर यावेळी आम्ही कमिटीने निश्चित केलं होतं की 3 पारितोषिक देऊ. त्याच्यामध्ये जो शेवटचं पारितोषिक असेल तो त्याच्या नावाने असेल. तर तो तिसरा पारितोषिक जो आहे तो पंकज यादव चषक या नावाने, आणि त्याची रोख रक्कम पहिलं पारितोषिक आहे 22,000 रुपये. 22,000 रुपये आणि पंकज यादव चषक तृतीय क्रमांक आपण पाहतोय. DV11 या व्यासपीठावरती पारितोषिक वितरित करतील. तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. भव्य दिव्य असं चषक पाहायला मिळत आहे आणि 22,000 रुपयांची कॅश त्यांना दिली जाईल. DV11 करतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी. जबरदस्त कामगिरी राहिली होती, मात्र
मास्टरच्या खेळाडूंनी अगदी पराभवाचे छाया. द्वितीय पारितोषिक मनसे चषक आपल्याला पाहायला मिळतोय 33,000 रुपये आणि भव्य दिव्य असं चषक पाहायला मिळतंय. संघ आहे एंटर नालासोपाऱ्याचा कार्तिक 11 नालासोपारा. व्यासपीठावरती या देवा पांडे अँड कंपनी. मी पुन्हा विनंती करतोय आमच्या तिन्ही मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. भव्य दिव्य असं चषक आणि 33,000 रुपये त्यांना दिले जातील. देवा पांडे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी. कार्तिक 11 शेवटच्या 2 बॉलवरती श्रेयस इंदुलकर नावाचं वादळ आलं आणि त्या वादळामध्ये निश्चितच नौका बुडाले. सर्वोत्कृष्ट खेळाडू जबरदस्त कामगिरी ज्याने केलेले आहे. पहिल्या मॅच मध्ये बॅट चालली नाही मात्र तदनंतर अफलातून खेळ राहिला. नाव आहे श्रेयस इंदुलकर. गजानन 11 मुलुंड संघाचा श्रेयस इंदुलकर मालिकावीर. जबरदस्त कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 74 धावा बॅट मधून आल्या होत्या. संजयजी मेहरा साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहे. अफलातून कामगिरी श्रेयसची आपण पाहतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नालासोपारा शहर आयोजित मनसे चषक 2026 हे शानदार आयोजन आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे. मनसे चषक 2026 वरती ज्याने आपले नाव कोरलंय ते दाखल झाले 4 वाजता आणि पारितोषिक चालवले 7:30 वाजता. गजानन 11 मुलुंड अफलातून कामगिरी. वेल प्लेड गजानन 11. संघ ठरतोय अंतिम विजेता. अफलातून कामगिरी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल. भव्य दिव्य असं चषक आणि 55,000 रुपये रोख रक्कम हे पारितोषिक दिले जात आहे. अभिनंदन टीम गजानन 11 मुलुंड. अफलातून कामगिरी त्यांची राहिली गेली आहे. ते दाखल झाले आणि थांबायचं नावच घेतलं नाही. कौतुक करावं लागेल. अफलातून कामगिरी. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नालासोपारा शहर यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार. एक मिनिट पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.